रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मटकीची उसळ। मी तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी, त्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे। आता कांदा टाकलेला आहे। कांदा छान लाल होईपर्यंत आपण त्याला भाजणार आहोत। हे बघा, कांदा छान लाल झालेला आहे, गुलाबी असा रंग आलेला आहे। आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटो मोठाही घेतलेला आहे, कांदा पण एक मोठा घेतलेला होता। आता टोमॅटो पण चांगला शिजूपर्यंत आपण त्याला चांगला तेलात भाजून घेणार आहोत। हे बघा, टोमॅटो पण छान तेलात शिजलेला आहे। आता त्याच्यात आपण बाकीचे मसाले टाकायचे आहेत। त्याच्यात मी अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, आता तिखट मसाला 1 चमचा घातलेला आहे। हे बघा, किती छान तेल सुटलेलं आहे। हे सर्व तेलात भाजून झालं की आपण मटकी टाकायची आहे। हे बघा, आपल्या मसाल्याने सर्व तेल सोडलेलं आहे। आता मी मटकी टाकत आहे त्याच्यात। हे बघा, आता ह्याच्यात मी 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतणार आहे आणि मटकी आपली झाकण ठेवून चांगली 10 मिनिटं शिजू देणार आहे। हे बघा, पाणी मी ओतलेलं आहे। मीठ आपल्या चवीनुसार त्यात टाकायचं आहे। हे बघा, आता मी गॅस मोठा करून ठेवलेला आहे। 10 मिनिटं ठेवायचे आहे मटकी शिजूपर्यंत। त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत। अधूनमधून बघत राहायचं आहे आपली भाजीतलं पाणी आटलंय का। हे बघा, आपली मटकीची उसळ छान झालेली आहे। आता त्याच्यावरती मी कोथिंबीर पेरणार आहे। बघा, किती छान चमचमीत मस्त झालेली आहे। आता मी गॅस बंद करत आहे। हे बघा, मटकीची उसळ आपली चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाण्यासाठी तयार आहे। थँक्यू, धन्यवाद।
नमस्कार, रुक्मिणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चहा। मी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे। अर्धा कप पाणी घालायचं आहे। पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे आणि मग त्याच्यात चहापत्ती साखर आपण घालणार आहोत। मी आल्याचा छोटासा एक तुकडा घेतलेला आहे। एक इलायची घेतलेली आहे, ते आपण चेचून घ्यायची आहे। इलायची पण आपण चेचून घेणार आहे। एक कपासाठीच मी सांगत आहे, एक कपाला किती अंदाजात टाकायचा आहे। एक चमचा चहापत्ती टाकायची पाणी उकळल्यानंतर। एक चमचा साखर घालायची आहे आणि आपण अद्रक आणि इलायची जी कुटून घेतली होती ते टाकायचे आहे आणि हे चांगलं आता आपण उकळू द्यायचं आहे। हे बघा, चहा आपला छान उकळलेला आहे। 1-2 मिनटं चांगलं बारीक गॅसवरती उकळू द्यायचं आहे। मग आता मी अर्धा कप दूध घालणार आहे। दूध घातल्यावरती पण 1-2 मिनटं चांगलं आपण चहा उकळू देणार आहे। हे बघा, आपल्या चहाला किती छान कलर आलेला आहे। आता मी चहा 1 मिनटं झाकण ठेवून मग आपण चहा पिण्यासाठी घेणार आहोत। 1 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे गॅस बंद करून। चहाला खूप छान चव येते। बघा, आपला चहा किती छान झालेला आहे। त्याला कलर पण किती छान आलेला आहे। तुम्ही पण घरी ह्या पद्धतीने करून बघा, खूप छान चहा लागतो। थँक्यू, धन्यवाद।